नमस्कार, इंडिया न्यूज दर्पण में आपका स्वागत है। आज उल्लासनगर महानगर पालिका द्वारा दिव्यांगों और वरिष्ठ नागरिकों को साहित्य वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम मिड टाउन रोटरी क्लब गोल मैदान में रखा गया। सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक रखा गया। ये साहित्य वितरण उल्लासनगर महानगर पालिका और अलीमको कंपनी और जिला परिषद की सहयोग से रखा गया था। इसमें सभी लोगों को व्हीलचेयर, वॉकर, चश्मा और स्टिक के वितरण का आयोजन किया गया। 300 से 350 लोगों ने इसमें भाग लेकर इसका फायदा उठाया। सभी तरह के दिव्यांग इसमें शामिल हुए। प्रश्नों के अधिकारियों ने सभी से पेपर जमा करवा के सबको टोकन दिया और उच्च मार्गदर्शन किया। सभी के चेहरे बेहद खुशी से झलक उठे। इस कार्यक्रम में प्रश्न के सभी बड़े अधिकारी मौजूद थे, जिसमें आयुक्त जमीर ग्रेकर, गवास साहब, राजेश खनगांव और विशाखा मोदकरे मैडम शामिल थी, जिन्होंने सभी दिव्यांगों का मनोबल बढ़ाया। अधिकारी ने बताया कि सभी का पेपर जमा करवा के कुछ दिनों बाद बड़ा कैंप लगाकर सबको सामान वितरित किया जाएगा। जलपान और नाश्ते के साथ कार्यक्रम का समापन किया गया। उल्लासनगर थाने से हारून मिर्जा की रिपोर्ट। कॅम्प आयोजित केले आणि त्या कॅम्पमध्ये जवळपास 350 लोकांनी आतापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे। तसंच या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी जास्तीत जास्त आणि मोठ्या प्रमाणात या सुविधेचा उपयोग घेऊन आज उल्लासनगर महानगरपालिकेच्या वतीने आमचे आयुक्त माननीय श्री गंभीर लेंगरकर साहेब, उपायुक्त मोदकरे मॅडम, सहाय्यक आयुक्त मयुरी कदम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज उल्लासनगर गोल मैदान येथील रोटरी मिड टाउन येथे जिल्हा परिषद ठाणे आणि अलीमको यांच्या संयुक्त विद्यमाने जे दिव्यांग आहेत, जे दिव्यांगांचे 21 प्रकार आहेत, त्या दिव्यांगांना या ठिकाणी आज बोलवण्यात आलं होतं आणि ज्येष्ठ नागरिक यांना अलीमकोच्या मार्फत मोफत उपकरणांचा मोजमापचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आतापर्यंत जवळजवळ 400 ते 450 लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि असे उपक्रम उल्लासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागामार्फत सुद्धा जे दिव्यांग लोक आहेत त्यांना आम्ही मागणीनुसार जे आवश्यक साहित्य आहे, समोर चेअर असेल, व्हीलचेअर असेल, पिंजरची सायकल असेल, कानाचे मशीन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य उल्लासनगर महानगरपालिका उपलब्ध करून देत असतेच। आणि आज अलीमकोमार्फत उल्लासनगर महानगरपालिकेत ज्यांचे जे लाभार्थी नाहीत त्यांनासुद्धा या ठिकाणी त्यांचं UID कार्ड, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि रेशन कार्ड हे घेऊन त्यांची आज नोंदणी करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। पुन्हा एकदा उल्लासनगरच्या सर्व माझ्या दिव्यांग नागरिकांना आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना एक आवाहन करेल, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा।